नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपल्या शांतिवन वृद्धाश्रमामध्ये म्हणजेच वारजे येथे सौदप्पा इंगळे सर म्हणजेच वटवृक्ष अक्कलकोट समर्थनगरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आले होते आणि ललित पंचमी ज्या दिवशी आहे तेव्हा अखंड विश्व नामस्मरण कसे करायचे याची माहिती त्यांनी आपल्या वृद्धाश्रमातील आजी आजोबांना दिली. असंही आपल्या इथे नामस्मरण रोजच होतं, कारण स्वामींचं इतकं सुंदर मंदिर आपण शांतिबनमध्ये ठेवलं आहे. कारण आजी आजोबांची सेवा, स्वामींची सेवा सगळ्या आजी आजोबांच्या हातून घडावी त्यामुळे, आणि ती सुरुवात केली आहे आपल्या दीक्षित काकांनी. तर दीक्षित काकांच्याच थ्रू आज स्वामी भक्त म्हणजेच सौदप्पा इंगळे आणि त्यांचे सहकारी आले होते. आणि नुसतेच आले नाही तर त्यांनी वटवृक्षामधले जे स्वामींचे वस्त्र आहेत ते आपल्या वृद्धाश्रमातील आजी आजोबांना दर्शनासाठी आणले होते, की जे मंदिरात वस्त्र वापरतात त्याचं दर्शन सगळ्या पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा दौरा आहे. आणि नामस्मरण अखंड कसं करायचं त्याचं नियोजन आणि माहिती सर आणि त्यांचे अधिकारी देत आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन. कारण ललित पंचमी जवळच आली आहे त्यामुळे ही सगळी तयारी चालू आहे. नामस्मरण भक्तिभावाने कसं करायचं, माळ कशी जपायची, बऱ्याचशा गोष्टी काही जणांना माहिती नसतात. त्यामुळे गुरुजी आपल्या इथे आले होते आणि खूप छान प्रकारे त्यांनी माहिती दिली आपल्या शांतिबन वृद्धाश्रमातील आजी आजोबांना. आणि आल्यानंतर त्यांनी वस्त्र समोर ठेवले, सर्वांनी दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर नामस्मरण कसे करायचे, एक स्वामींची आरती, अशी छान प्रकारे आजचं मॅनेजमेंट केलं होतं. आणि खरोखरच स्वामीच अवतरले असं सुंदर वातावरण आपल्या शांतिबन वृद्धाश्रमात झालं होतं. विचार करा, एकाच वेळेस एकाच प्रत्येक ठिकाणी नामस्मरण झालं तर किती मोठी ऊर्जा निर्माण होणार आहे, किती मोठी ताकद निर्माण होणार आहे. सारे बसून बघा, हे एका बोटाने काही काम होणार आहे का? हे एका बोटाने काही काम होणार नाहीये. जर ही पाचही बोटे एकत्र झाली, ही मूठ बांधली गेली तर ह्याच्यामध्ये किती मोठी ऊर्जा निर्माण होणार आहे. त्याप्रमाणेच आपण सारे मिळून एकत्र बसून ज्या वेळेस नामस्मरण करू त्यावेळेस तिथं जी निर्माण होणारी ऊर्जा आहे ते ऊर्जा आपल्याला तरी पवित्र बनवते, त्या स्थानाला पवित्र बनवते, त्या गावाला पवित्र बनवते. हे मी सांगत नाही, हे प्रत्येक संतांना सांगितलेलं आहे. कोणत्याही युगामध्ये जावा